सांबा सेक्टरमध्ये बीएसएफनं जैशच्या 7 दहशतवाद्यांचा केला खात्मा. जैशची घुसखोरी हाणून पाडली. हल्ल्याची दृश्य सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर. भारत पाकिस्तान तणावानंतर भारत ॲक्शन मोडवर. जगभरातल्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत भारतानं साधला संवाद. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 48 तासात 10 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी साधला संवाद. जम्मूमध्ये मध्यरात्री जबरदस्त ड्रोन हल्ले. भारतानं पाकिस्तानच्या हल्ल्याचा डाव पुन्हा उधळला. पाकिस्तानचे 100हून अधिक ड्रोन्स पाडले. पाकिस्तानच्या 5 फायटर विमानांनाही केलं नेस्तनाबूत. भारतीय सैन्याची दहशत पाकिस्तानच्या पंतप्रधानांपर्यंत. खुद्द शहबाज शरीफ भारताच्या हल्ल्यानंतर बंकरमध्ये लपल्याची सूत्रांची माहिती. भारत पाकिस्तान तणावानंतर मेहबूबा मुफ्तींना रडू कोसळलं. दोन्ही देशांनी हल्ले बंद करावेत, मेहबूबा मुफ्ती यांचं आवाहन. भारत पाकिस्तान हल्ल्यामध्ये भारतीय जवानाला वीरमरण. मुंबईच्या घाटकोपरमधल्या मुरली नाईक यांना एलओसीवर झालेल्या हल्ल्यामध्ये वीरमरण. आयपीएलचे उर्वरित सर्व सामने स्थगित. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर एका आठवड्यासाठी घेतला निर्णय. देशभरामध्ये कुठेही एटीएम बंद राहणार नाहीत. एटीएम बाबत व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणारा मेसेज खोटा. पीआयबीनं केली माहिती जारी. आणि पेट्रोल डिझेलबाबत पॅनिक होऊ नका. देशभरामध्ये भरपूर इंधन साठा. पेट्रोलियम कंपन्यांनी केलं स्पष्ट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.